आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राजकीय धक्का बसला। उत्तर मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या घोसाळकर घराण्यातील सुनेनं ठाकरेंना जय महाराष्ट्र करून थेट भाजपात प्रवेश केला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं। फेब्रुवारी 2024 मध्ये पती आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरच्या निर्घृण हत्येनंतर सावरत आता तेजस्वी घोसाळकरांनी राजकीय कारकिर्दीची नवी दिशा निश्चित केली। या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश करण्यामागचं कारण देखील सांगितलं आहे। 2017 मध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते। त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकनी मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले। त्यानंतर 2 वर्षाआधी 1-1.5 वर्षाआधी अभिषेकची निर्घृण हत्या झाली। त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली, पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला, त्यामुळे त्यांना मी नाही विसरू शकत। आता तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे आणि कट्टर शिवसैनिक विनोद घोसाळकर यांनी प्रतिक्रिया दिली। तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर सासरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर भावूक झाले। अभिषेक असता तर हा प्रश्न आलाच नसता, अभिषेक आणि माझी सून यांच्यात फरक आहे असं विनोद घोसाळकर म्हणाले। अभिषेक असता तर हा प्रश्नच आज आला नसता। अभिषेक आणि सूनबाई ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। त्याचं मुलाचं नातं आणि सुनेचं नातं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ना। आपल्या मुलाला आपण काय कधी कान धरू शकतो, सुनेचं नाही धरू शकत। कुटुंब आणि राजकारण हा आम्ही कधी एकत्र नाही केलं आणि तिने आता तो निर्णय घेतलेला आहे, त्याच्यावरती ह्या क्षणाला तरी तिने प्रवेश केलेला आहे, भारतीय जनता पक्षात गेलेली आहे। मी अजूनही आहे, शिवसेनेतच आहे। माननीय हे मलाही तिने सांगितल्यानंतर त्याची कल्पना माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजींना मी दिलेली आहे आणि आता प्रवेशावरती मी काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।